विकास संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला. तो सायलीजवळ बसला. त्याने विचारले, डॉक्टरांची अपॉइंटमेंट कधी आहे सायली? आजच होते विकास. मी आणि आई जाऊन आलो, सायली म्हणाले. व्हॉट? आज होते? मला काय एका शब्दाने सांगितले नाही सायली. मी तुला सांगितले होते ना की मी स्वतः सोबत येईन. मला पण बाळाला पाहायचे होते. पण तू मला एक शब्दही न सांगतो हॉस्पिटलमध्ये गेलीस का? असे त्याने विचारले. सायलीला आता काय उत्तर द्यावे ते समजत नव्हते. कारण विकासने आधीच सांगितले होते की ऑटो, कॅब नाही, काही नको. मी स्वतः माझ्या कारमधून तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. पण तिने आपल्या आईचे ऐकले आणि ती तिच्यासोबत गेली होती. विकासला आपल्या सासूसोबत ती हॉस्पिटलमध्ये गेली याचे वाईट वाटले नव्हते. पण मी यावेळी बाळाला पाहू शकलो नाही याचे त्याला वाईट वाटले होते. विकास, ते मला तुम्हाला सांगायचे होते. हॉस्पिटलमध्ये माझी अपॉइंटमेंट दुपारनंतर होती. तुम्ही दुपारी घरी याल तेव्हा सांगून तुमच्या सोबतच जाऊ असा विचार मी केला होता. पण हॉस्पिटलमधून कॉल आला होता. डॉक्टरांचे इमर्जन्सी ऑपरेशन दुपारी फिक्स झाले आहे. तुम्ही आताच या, नाहीतर पुढे 2 दिवस डॉक्टर मिळणार नाही असे ते म्हणाले. त्यामुळे आईने देखील सांगितले की चान्स द्यायला नको. विकासची मी बोलते, आपण हॉस्पिटलला जाऊन येऊ असे सायलीने कोठे सांगितले. तिचे बोलणे करे म्हणून विकास म्हणाला, ओ ओके. तरी मला माझ्या बेबीला पाहायचे होते सायली. पण पुढच्या महिन्यात चेकअप जेव्हा कधी असेल मला इन्फॉर्म केल्याशिवाय जाऊ नको असे तो म्हणाला. त्याचा आवाज विनंतीपेक्षा आरडार देण्यासारखा होता. सायलीने देखील आतापुरते यातून सुटका झाली तर खूप झाले असा विचार करून होकार दिला. दुसरीकडे जेवणासाठी आलेले अदिती अर्जुन आपले डोके दाबत असताना पाहिले. त्याला तसे पाहून ती त्याच्या पाठीमागे आली आणि त्याचे डोके दाबू लागली. ती म्हणाली, काय झाले माझ्या पतिदेवांना? तिच्या मऊ हातांच्या स्पर्शाने अर्जुनने डोळे मिटले आणि डोके मागे टेकवले. तो म्हणाला, ऑफिसचे टेन्शन आहे. शकुंतला ह्यांच्याबद्दल बोलण्याची त्याची इच्छा नव्हती. मी थोडी प्रीच होते ना अर्जुन, मला बोलवले असते तर मी येऊन मदत केली नसती का असे ती म्हणाली. तो पुढे काहीच बोलला नाही. तेवढ्यात पिऊन आला आणि दोघांचे जेवण ठेवून गेला. चला अर्जुन, जेवण करूया. मला तर योगा केल्यामुळे की गोळ्यांचा इफेक्टमुळे माहीत नाही, पण खूप जोरात भूक लागते असे म्हणत ती हात धुवायला गेली. अर्जुनला आपल्या आईचं वागण्याचा विचार करून काही सांगता येत नव्हते. त्याने सुस्कार सोडला आणि तो देखील जेवायला बसला. दोघांनी जेवण संपवले आणि ते आपापल्या कामाकडे गेले. दिवस सरत होते. अर्जुनला त्याच्या आईने पुन्हा फोन केला नव्हता. त्याने देखील शकुंतला किंवा सायली ह्या दोघींना फोन केला नव्हता. आता अदितीने सासू आणि सायलीबद्दल विचारले तर अर्जुन रागवेल ह्या भीतीने तिने देखील विचारणे सोडून दिले होते. पण शकुंतला आपल्या मुलावर रागवल्या होत्या. त्या अदितीनेच सायलीशी बोलू नको असे सांगितले आहे असा चुकीचा समज करून सुनेवर रागवून बसल्या होत्या. विकासला ह्यातील काहीच माहीत नव्हते. तो सायलीची खूप चांगली काळजी घेत होता. तिच्या सर्व गरजांकडे त्याचे लक्ष होते. ऑफिसमधून घरी येताना तो रोज कॉल करून काही खाण्याची इच्छा आहे का असे विचारायचा. सायली जे मागेल ते विकास तिला आणून द्यायचा. तसेच तो आठवड्यातून 2 दिवस अदितीला कॉल करून बोलायचा. तो तिला घरी येण्यासाठी बोलायचा. पण अदितीने आपल्याला थोडं त्रास आहे असे सांगून जास्त फिरणे योग्य नाही असे खोटे कारण दिले. तिने परिस्थिती सांभाळून घेतली होती. दुसरीकडे मनूने देखील आपल्या दीदीशी बोलणे केले होते. मंदिरात लग्न झाले तरी मीच तुझे लग्न करून देणार असे त्याने सांगितले होते. त्यामुळे ती देखील तयार झाली होती. लग्नासाठी फक्त खूप जवळच्या लोकांना बोलवायचे आणि कोणत्या तरी रविवारी ऑफिसचं स्टॉपला बोलावून पार्टी हॉलमध्ये रिसेप्शन करायचे असे त्याने ठरवले होते. विक्रमने देखील हे मान्य केले होते. त्याने रिसेप्शनच्या अर्ध खर्च मी स्वतः देईन अशी अट घातली होती. त्यामुळे मनूला मिळणारे 5 लाख रुपयांचे लोन पुरेसे होते.
तो दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचा. ऑफिस संपल्यानंतर कोणत्या मंदिरात लग्न करणे चांगले होईल याचा विचार करत तो योग्य मंदिर शोधत होता. कोणत्या तरी जोडी देवाच्या मंदिरात लग्न करायचे असे मनूच्या आईने सांगितले होते. त्यामुळे तो शिवपार्वती किंवा बनशंकरी देवीचे मंदिर शोधत होता. त्या मंदिरात किती पैसे भरावे लागतील याची तो चौकशी करत होता. तसेच तो रिसेप्शनसाठी पार्टी हॉल आणि जेवणाची व्यवस्था पाहण्यासाठी फिरत होता. पण ह्या सर्व धावपळीत तो ताराला पूर्णपणे विसरून गेला होता. पण तारा मात्र त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होती. तिने अदितीजवळ ह्याविषयी बोलायचे ठरवले होते. अदिती ज्या केबिनमध्ये होती त्याच्या डोरवर ताराने नॉक केले. येस कम इन असे अदिती म्हणाले. ताराला पाहून अदितीने तिला बसण्यास सांगितले. तारा बसल्यावर तिने विचारले, सांगा तारा, इथपर्यंत आला आहात? काही बोलायचे होते का? ते मनू सर इथे का आले होते असे ताराने विचारले. ताराकडे पाहत अदितीने विचारले, का, काय झाले? तसे नाही, ते त्यांच्या दीदीच्या लग्नामुळे खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यांना माझ्याकडून काही मदत होऊ शकते का म्हणून विचारत होते. असे जेव्हा ताराने सांगितले तेव्हा आदितीला काय बोलावे ते समजले नाही. पण थोडा वेळ शांत राहून ती म्हणाली, त्यांनी लोन अप्लाय केले आहे. किती रुपयांचे कर्ज असे ताराने विचारल्यावर अदितीने 5 लाख रुपये असे सांगितले. मनातल्या मनात थोडा वेळ विचार करून तारा म्हणाली, अदिती, मला एक मदत करू शकतेस का? काय मदत अशी अदितीने विचारल्यावर ती म्हणाली, ते मी 2.5 लाख रुपये देते. तुम्ही उरलेले पैशांचे लोन करून देऊ शकता का? विचारले तर ऑफिसकडून दिले आहे असे सांगता येईल का? थोडा वेळ शांत राहून अदिती म्हणाली, हे बघा तारा, तुम्ही मनूबद्दल असलेल्या काळजीपोटी असे सांगत असाल, पण आपण ते असे करू शकत नाही मिस तारा. कारण आपण मनू यांना आपल्या कंपनीकडून 2.5 लाख रुपये दिले तर बाकीचे एम्प्लॉईज देखील तशी मागणी करू शकतात ना. हवे तर तुम्ही स्वतः एकदा मनू यांच्याशी बोला. ते तयार झाले तर मी उरलेल्या पैशांचे लोन करून देते असे अदिती म्हणाली. तिचे बोलणे अगदी योग्य होते. ताराला काय बोलावे ते समजले नाही. ती ठीक आहे, थँक्स माहिती दिल्याबद्दल असे म्हणून तिथून निघून गेली. दुसरीकडे सायलीला अलीकडे खूप जास्त थकवा जाणवत होता. साधे पाणी पिले तरी तिला उलट्या होत होत्या. आधी जर असे झाले असते तर त्यांनी अदितीला दोष दिला असता. पण आता अदितीने तिचा चेहरा देखील पाहिलेला नव्हता आणि फोनवर देखील ती बोलली नव्हती. अर्जुनने देखील काही खाण्यासाठी आणून दिले नव्हते. सायलीची ही अवस्था पाहून शकुंतला यांना तिला कसे सांभाळावे ते समजत नव्हते. सायली खूप थकल्यामुळे त्यांनी विकासला कॉल केला आणि सर्व सांगितले. त्यांनी डॉक्टरांना घरी बोलावून घेतले. सायलीची तपासणी करून डॉक्टर म्हणाले, 3 महिन्यांपर्यंत हे सर्व कॉमन आहे, पण तिला थोडा जास्त त्रास होत आहे इतकेच. आता ग्लुकोज दिले आहे, थोड्या वेळात ती बरी होईल, नंतर तिला लिंबू सरबत द्या असे सांगत त्यांनी उलट्या थांबवण्यासाठी काही गोळ्या लिहून दिल्या. एका नर्सला तिथेच थांबायला सांगून डॉक्टरने तिथून निघून गेले. इतके झाले तरी शकुंतला ह्यांना हे सर्व अर्जुनला सांगावे असे वाटले नाही. त्याला सांगितले तर पुन्हा आदिती इथे येईल किंवा तिच्यामुळे माझ्या मुलीला आणखी काही त्रास होईल, ह्याच अंधश्रद्धेत त्या वागत होत्या. इकडे अदितीला ताराबद्दल थोडा संशय आला होता. तारा मनूवर प्रेम करू लागली आहे का असं विचार तिच्या मनात आला. पण तिने ह्यावर जास्त विचार न करता आपले काम चालू ठेवले. अर्जुन आणि अदिती दोघे संध्याकाळी ऑफिस संपवून घरी आल्यावर अखिलेश घरात कॉफी पीत बसले होते. आपल्या बाबांना पाहून अर्जुन आणि अदिती आनंदाने त्यांच्या जवळ आले. बाबा, तुम्ही कधी आलात असे अर्जुनने विचारले. मामाजी, सासूबाईंनी सायली कशा आहेत असे अदितीने विचारले. कॉफी पिऊन अखिलेशांनी एक सुस्कार सोडला. त्यांनी दोघांकडे एकदा पाहिले. मुलीची काळजी घेण्यासाठी तिची आई तिथे आहे ना, म्हणून मी माझ्या मुलाला आणि सुनेला भेटायला इथे आलो असे ते म्हणाले. अर्जुन आणि अदिती दोघे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे दोघांचेही मनात गोंधळ निर्माण झाला होता. बाबा, तुमच्या बोलण्याचा नक्की अर्थ काय आहे असे अर्जुनने विचारले.
अर्जुन, तुम्ही नवरा बायको आत्ताच ऑफिसमधून घरी आला आहात. तुम्ही दोघे जाऊन आधी फ्रेश व्हा. कॉफी पिल्यावर आपण बोलूया, असे ते म्हणाले. अखिलेश यांचे बोलणे ऐकून अदितीच्या मनात वाईट शंका आली, पण ती काही न बोलता शांतपणे खोलीत गेली. तिच्या मागे अर्जुन देखील गेला. खोलीत आल्यावर ती म्हणाली, अर्जुन, मला का कुणास ठाऊक भीती वाटत आहे. बाबांना सासूबाईंच्या वागण्याबद्दल काही समजले तर नाही ना? तिने चिंतेने विचारले होते. तिची काळजी पाहून अर्जुनने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. तो म्हणाला, असे झाले तर आपल्यासाठी अजून चांगले आहे अदिती. मी आईला जे सांगू शकत नव्हतो ते आता बाबा सांगतील ना, असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस घेतला. मला काय बोलावे हे तेच समजत नाही अर्जुन. माझ्यामुळे घर तुटत आहे अशी भावना अलीकडे माझ्या मनात निर्माण होत आहे. हे सांगताना तिच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गालावर वाहू लागले. अदितीचे अश्रू पुसत अर्जुन म्हणाला, जे काही होते ते चांगल्यासाठीच होते अदिती. तू रडू नकोस. लवकर फ्रेश होऊन खाली ये, आपण जाऊया, असे तो म्हणाला. अदितीला तिचा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हीच तिच्यासाठी मोठी शांतता होती. ती फ्रेश होऊन आणि कपडे बदलून खाली आली. तिने कॉफी बनवली. तोपर्यंत अर्जुन देखील फ्रेश होऊन खाली आला. हॉलमध्ये अखिलेश दिसले नाहीत. रमाला विचारले तेव्हा तिने सांगितले की ते बागेत आहेत. अदिती, बाबा बागेत आहेत असे समजले. मी त्यांच्याकडे जातो, तू तिथे कॉफी घेऊन ये, असे म्हणून अर्जुन बागेकडे निघून गेला. बागेत अखिलेश पेपर वाचत बसले होते. बाबा, तुम्ही सकाळचे पेपर आत्ता संध्याकाळी वाचत आहात का, असे म्हणत तो त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसला. अखिलेश मंद हसले आणि त्यांनी पेपर बाजूला ठेवले. बाबा, तुम्ही काहीतरी बोलायचे आहे असे म्हणालात, अर्जुनने विचारले. हो अर्जुन, बोलायचे आहे. तुझी बायको पण येऊ दे, मग बोलूया, असे ते म्हणाले. माझी वाट पाहण्याची काहीच गरज नाही मामाजी, मी आले, असे म्हणत तिने हसून तिघांसाठी कॉफी ओतली. दोघांना देऊन ती स्वतः देखील एक कप घेऊन बसले. मी आताच कॉफी पिली होती अदिती, पण तुझ्या हाताची कॉफी पिणे म्हणजे एक भाग्याच आहे, असे म्हणत तिने पुन्हा कॉफी पिण्यास सुरुवात केली. अर्जुन, अदिती, तुम्हा दोघांना तुझ्या आईचा बदललेला वागण्याबद्दल माहीत आहे की नाही? मला माहीत नाही, असे अखिलेशांनी विचारले. अर्जुन आणि अदिती दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिले, तरीही काहीच माहीत नसल्यासारखे. काय बदल झाले बाबा, असे अर्जुनने विचारले. अखिलेशांनी सुस्कार सोडला. माझ्या डोळ्यात पाहून खरे सांग मुला, असे जेव्हा ते गंभीरपणे म्हणाले तेव्हा अर्जुनने डोके खाली केले. तिथूनच शकुंतला यांचे बदललेले वागणे मुलाच्या लक्षात आले आहे हे त्यांना समजले होते. बाबा, ही गोष्ट, असे म्हणत अर्जुन रडवेला झाला. आईबद्दल बाबांना सांगायला त्याला थोडे दडपण येत होते. आपल्यामुळे आई आणि बाबांमध्ये भांडण तर होणार नाही ना, अशी भीती त्याला वाटत होती. आता जर तू खरे सांगितले नाहीस तर तुला माझी शपथ आहे, असे जेव्हा बाबांनी म्हटले तेव्हा अर्जुनला खरे सांगण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. त्याने सुस्कार सोडला आणि म्हणाला, हो बाबा, अदिती अजून गरोदर झाली नाही म्हणून आई तिच्याशी अशी वागत आहे. मला देखील सुरुवातीला हे सहन झाले नाही. दुसऱ्या दिवशी सायलीला अदितीने बनवलेला उपमा आवडतो म्हणून मी तिला द्यायला गेलो होतो. तिने तो खाल्ला देखील, पण त्यानंतर जेव्हा तिला उलटी झाली तेव्हा आईने माझ्या बायकोबद्दल जे काही म्हटले ते ऐकून माझे मन पूर्णपणे तुटले बाबा, तो म्हणाला. त्यानंतर त्याने अदितीच्या हॉस्पिटलच्या रिपोर्टबद्दल आणि ट्रीटमेंटबद्दल सर्व काही सांगितले. हे बघ अदिती, अर्जुन, ह्या जनरेशनमध्ये खूप लोकांना अशा प्रकारचा त्रास होतो. तसेच डॉक्टरांनी अदितीला कधीच बाळ होणार नाही असे तर सांगितले नाही ना. आपण खात असलेले अन्न आणि प्रदूषित हवा यामुळे देखील असे घडू शकते. प्रत्येक गोष्टीवर एक उपाय असतो, तो तुम्ही शोधला आहे, पण शकुंतलेला खूप घाई झाली आहे, असे अखिलेश म्हणाले. असू दे ना मामाजी, त्यांना पण नातवाची खेळण्याची इच्छा असतेच ना, असे अदिती म्हणाले. अखिलेश पुढे काहीच बोलले नाहीत. ते म्हणाले, मग इथून पुढे मी इथेच राहीन. शकुंतला येते का ते पाहतो.
नाहीतर ती सायलीला घेऊन इथे येत असेल तर येऊ दे. त्यांना शेकावत घराविषयी खूप प्रेम होते. तिथून 1-2 दिवसांसाठी कुठे बाहेर जाणे वेगळे, पण जास्त दिवस घर सोडून राहणे त्यांना जमणार नव्हते. बाबा, लांब असतानाच आईने आधी तिला इतके वाईट शब्द सुनावले आहेत. आता ती देखील इथे येऊन राहिली तर अदितीला त्रास होईल. असे वागेल तर ह्या काळात तिचे मन देखील आनंदी ठेवले पाहिजे असे डॉक्टरांनी सांगितले आहे, तो म्हणाला. मग पुढे काय करायचे ठरवले आहेस, असे अखिलेश यांनी विचारले. अर्जुनने मध्येच थांबून सांगितले, अदिती, मला थोडे पाणी आणून देतेस का? अदिती पाणी आणायसाठी स्वयंपाकघराकडे गेले. बाबा, ते सायली आता जरी इथे आली नाही तरी बाळणपणासाठी तिला इथेच यावे लागेल ना. तेव्हा देखील अदितीमुळे बाळाला त्रास होईल असे जर आईने तिला काही म्हटले तर मला खूप वाईट वाटेल. तिच्या मनावर याचा काय परिणाम होईल हे सांगता येत नाही बाबा. मला आई आणि बहीण जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढीच माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याशी लग्न केलेली अदिती देखील महत्त्वाची आहे बाबा. म्हणूनच त्या जेव्हा इथे येतील तेव्हा मी आणि अदिती आमच्याच एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहायला जाऊ, तो म्हणाला. मी अदितीला बाहेर पाठवून ह्यावर का बोललो? कारण आधीच तिच्या मनात मी वांज आहे असं विचार घर करून बसला आहे. आता मी बोललेली ही गोष्ट देखील जर तिच्या मनात गेली तर ती डिप्रेशनमध्ये जाईल. म्हणूनच ती गेल्यानंतर मी ह्याविषयी बोललो, तो म्हणाला. तेवढ्यात अदितीने पाणी आणून अर्जुनला दिले. थँक्स असे म्हणून त्याने पाणी पिले. तो म्हणाला, बाबा, आता ह्याविषयी जास्त बोलायला नको. पुढे जे व्हायचे आहे तेच होईल. मला सगळे सोबत हवे आहेत. कुणालाही दूर करण्याची माझी इच्छा नाही, असे म्हणून तो ऑफिसचे काम करण्यासाठी स्टडी रूममध्ये गेला. अखिलेशने अदितीचा डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, जे काही होते ते चांगल्यासाठीच होते मुले. तुझ्या नवऱ्याचं शब्दांवर विश्वास ठेव. तू फक्त त्याच्यासोबत राहा, इतकेच पुरेसे आहे. असे म्हणून ते तिथून निघून गेले. दिवस शांतपणे सरकत होते. डोळे मिटून उघडण्यापूर्वीच 6 महिने निघून गेले होते. अर्जुनने आपल्या आईला दिलेल्या शब्दाप्रमाणे न चुकता दरमहा स्कॅनिंगसाठी घरून ड्रायव्हर पाठवला होता. प्रत्येक महिन्यात विकास देखील बाळाची वाढ पाहून खूप आनंदी व्हायचा. पण एका दिवशी मन न मांडल्यामुळे सायलीचं जवळ त्याने विचारले, अदिती आणि अर्जुन भाऊ का येत नाहीत? त्याचवेळी तिथे आलेल्या शकुंतला म्हणाल्या, तिच्या ऑफिसमध्ये खूप व्यस्त काम असते विकास. तसेच ती रोज दुपारी जेवताना व्हिडिओ कॉल करून सायलीशी आणि माझ्याशी बोलते असे कोठे सांगितले. विकासने देखील तेच खरे मानले. अलीकडे उन्हाळ्याचा त्रास सहन न झाल्यामुळे सायली तर खूप थकली होती. शकुंतला देखील मुलीशी काळजी घेताना थकत होत्या. त्यांचे वय देखील होत आले होते. पण अर्जुन राहत असलेल्या घरी जाऊन तर तिथे अदिती आहे म्हणून त्या जाण्याचा विचार करत नव्हत्या. अखिलेश शकुंतला यांना फोन करून बोलत असायचे, ते प्रत्येक वेळी कॉल केल्यावर घरी ये, सायलीची काळजी इथेच घेता येईल, अदिती पण आहे ना, असे जाणून बुजून म्हणायचे. पण नवऱ्याला ही गोष्ट सांगितली तर तो मोठा वाद करेल हे माहीत असल्यामुळे शकुंतला सध्या यायला तयार नव्हत्या. अदितीचे योगा ट्रेनिंग देखील खूप चांगले चालले होते. आता तिच्या शरीरात खूप बदल झाले होते. शरीर फिट झाले होते. चेहऱ्यावर एक चमक आली होती. डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेल्यावर त्यांनी देखील तुमचे गर्भाशय पूर्णपणे निरोगी आहे. आणखी 1 महिना झाल्यानंतर पिरियड्स आल्याचं 5व्या दिवशी या. तेव्हा तुमच्या शरीरात स्त्रीबीज जास्त प्रमाणात तयार होण्यासाठी मी इंजेक्शन देईन, असे डॉक्टरांनी सांगितले होते. अदितीला देखील आपण लवकरच आई होणार अशी पूर्ण खात्री वाटू लागली होती. त्यासोबतच तिच्या शरीरात झालेले बदल तिच्या स्वतःच्या देखील लक्षात आले होते. दर महिन्याला मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास आता खूप प्रमाणात कमी झाला होता. दुसरीकडे सायली मात्र दिवसेंदिवस खूप थकत चालली होती. तिला जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा डॉक्टर म्हणाले की जागा बदलली तर तिला देखील थोडे रिलीफ वाटेल. म्हणूनच विकासशी बोलून शकुंतला यांनी तिला आपल्या शेकावत घरी परत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांनी अर्जुनला कॉल केला आणि सांगितले की आज संध्याकाळी आम्ही घरी येत आहोत, पण अदितीबद्दल बोलायला त्यांची जीभ दजावली नाही. त्या म्हणाल्या, ते अदितीची मामी माणसाईने कॉल केला होता अर्जुन. तिला अदितीला भेटायची इच्छा आहे. तिला काही दिवसांसाठी तिथे पाठवून दे, असे जेव्हा शकुंतला म्हणाल्या तेव्हा अर्जुनला लगेच समजले की हा आईचं काय प्लॅन आहे. शकुंतला ह्यांनी विचार केला होता की आत्ता अर्जुनने हो म्हटले की त्या माणसाला कॉल करून सांगतील की अदितीला तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही तिला कॉल करून थोडे दिवस राहण्यासाठी बोलावून घ्या. आपल्या आईचे हे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला, ठीक आहे आई, मी स्वतः आज माणसा मामींच्या घरी जाऊन अदितीला सोडून येतो. जमले तर मी देखील तिथेच मुक्कामाला थांबेन, असे म्हणून त्याने कॉल कट केला. शकुंतला ह्यांचा प्लॅन सक्सेस झाल्यामुळे त्यांचे पाय जमिनीवर टिकत नव्हते. मी विचारलेली गोष्ट इतक्या सहजपणे पूर्ण होईल असे त्यांना वाटले नव्हते. त्यांनी लगेच माणसाला कॉल करून तुमच्या बाचीला म्हणजे अदितीला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे असे सांगितले. अहो शकुंतलाताई, मी एका कॉन्फरन्ससाठी चेन्नईला आले आहे. घरात फक्त मूर्ती आणि माझा मुलगा किरण हे दोघेच आहेत. मी परत आल्यावर लगेच तिला कॉल करते, असे माणसा म्हणाल्या. त्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी कॉल कट केला. आता शकुंतला ह्यांना पुढं काय करावे ते समजत नव्हते. माणसा घरात नाही तर अदिती घरीच राहील असा त्यांनी विचार केला. बघूया, अदिती आल्यावर तिला समजावून सांगितले तर झाले, असा विचार करणाऱ्या शकुंतला ह्यांच्या मनात स्वतःच्या सख्या भावाच्या मुलीबद्दल थोडीही प्रेम नव्हते. अर्जुनने अखिलेश यांना कॉल करून आपल्या आईने सांगितलेली गोष्ट सांगितली. मग तुम्ही दोघे आज घरी येत नाही आहात का, असे अखिलेश यांनी विचारले. हो बाबा, तो वेळ आता आला आहे. मी माझ्या बायकोशी बोलून आजच आमच्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होतो, असे सांगून त्याने कॉल कट केला. दुपारी अर्जुन आणि अदिती दोघे जेवत असताना अर्जुनने हळूच या विषयावर बोलायला सुरुवात केली. डॉक्टरांना कधी भेटायचे आहे, असे अर्जुनने विचारले. आणखी 1-2 दिवसात माझी पिरियडची तारीख आहे. ती संपल्यावर 5व्या दिवशी जायचे आहे, अदिती म्हणाले. ओके, मग हे सर्व संपून डॉक्टरांकडे चेकअप करून येईपर्यंत आपण दोघे आधी ठरवल्याप्रमाणे आपल्या फ्लॅटमध्ये का राहू नये, असे त्याने विचारले. नवऱ्याचे बोलणे समजून अदितीच्या मनाला वाईट वाटले तरी तिने ते दाखवले नाही. तुमची इच्छा, ती म्हणाली. अदिती, हे सर्व संपल्यावर आता आपल्या दोघांची हनीमूनला जाण्याची वेळ आली आहे. तसंही उन्हाळा आहे ना, आपण दोघे हिमाचल प्रदेश किंवा कुलू मनालीला जाऊन येऊया का, असे विचारल्यावर तिला खूप आनंद झाला. तिला देखील जागा बदलण्याची गरज होती. हो अर्जुन, तुम्ही म्हणाल तसेच होईल, असे म्हणताना तिचे गाल लाजेने लाल झाले होते. तिचे गाल टोमॅटो सॉसला देखील कॉम्पिटिशन देत होते. अदितीचे गाल हळूच ओढत तो म्हणाला, असे समजून घेणारी बायको मिळाली तर ही भूमीवर डिव्होर्स नावाचा कायदाच राहणार नाही, असे तो म्हणाला. दुसरीकडे म्हणूनने पंडितजींना राधा दीदी आणि विक्रम यांची कुंडली दाखवली तेव्हा त्यांनी 6 महिन्यानंतर विवाह योग्य चांगला आहे असे सांगून लग्नाची तारीख दिली होती. त्यामुळे त्याने देखील आपल्याकडून जितके शक्य होईल तितके पैसे वाचवून लोन कमीत कमी घेण्याचा निर्णय घेतला होता. तारा देखील आता त्याच्यासमोर जास्त येत नव्हती, पण ती त्याच्यावर खूप जास्त प्रेम करत होती. पण ही गोष्ट मनूला माहीत नव्हती, कारण तो विचार करत होता की ती श्रीमंत आहे आणि मी गरीब आहे. ती परिस्थिती समजून घेऊन वागत आहे असं त्याचा गैरसमज होता. पण ताऱ्याचे प्रेम खूप खोल आहे हे त्याला माहीत नव्हते. लग्नाला आता अवघे 15 दिवस उरले होते. दोन्ही बाजूला जास्त नातेवाईक नसल्यामुळे त्यांनी ऑफिसमधील लोक आणि दोन्ही कुटुंबातील अगदी जवळच्या नातेवाईकांनाच बोलवण्याचे ठरवले होते. त्या दिवशी म्हणून सर्वांना आपल्या दीदीच्या वेडिंग कार्डचे वाटप केले. पण तारा आली नसल्याचे त्याचं लक्षात आले. ती गेल्या 2 दिवसांपासून ऑफिसमध्ये आली नाही. हे समजल्यावर त्याने आज तिच्या घरी जाऊन पर्सनली कार्ड देऊन आमंत्रित करायचे ठरवले.
पण तारा मात्र त्याच दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी आले होते. मनू ऑफिस संपवून ताराच्या अपार्टमेंट जवळ आला. त्याने ताराच्या घरासमोर उभे राहून बेल वाजवली, पण कोणी दरवाजा उघडला नाही. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने पुन्हा बेल वाजवली. घराच्या डोर उघडल्यावर समोर असलेल्या ताराची ती अवस्था पाहून मनूचे हृदय पिळवटून निघाले. घराच्या आत आल्यावर त्याने दरवाजा बंद केला. त्याने ताराचा हात पकडला आणि सोफ्यावर बसून तो तिच्याकडेच पाहू लागला. तिचे केस विखुरलेले होते. नाईट ड्रेस घातलेल्या ताराने कांद्याभोवती शाल गुंडाळली होती. तारा, काय झाले? असे मनूने विचारले. त्याच्या चेहऱ्यावर खूप काळजी दिसत होती. आता ताराला तिच्या बाबाने सांगितलेले बोलणे आठवले. तिने हळूच मनूच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. ती कोकत म्हणाली, सर, तुम्ही इथे येण्याचे कारण सांगा. ते देखील इतक्या उशिरा का आलात? मनूला ताराचे बोलणे ऐकून वाईट वाटले. तरीही ते न दाखवता तो म्हणाला, तारा, मी तुला काय विचारत आहे आणि तू मला काय विचारत आहेस? सर, मी अगदी योग्य प्रश्न विचारत आहे, तारा म्हणाले. तारा, डोंट ॲक्ट स्मार्ट. खरे सांग, काय झाले आहे? मनूने विचारले. तारा उभी राहिली आणि म्हणाली, मला काहीही झाले तरी तुम्हाला काय सर? तरीही माझी काळजी करायला तुम्ही माझे कोण लागत आहात? कारण तुझ्यावर मी, असे म्हणून तो पुढे काही बोलू शकला नाही. आपले लपलेले सत्य ताराला समजले तर नाही ना, असा विचार त्याच्या मनात आला. तारा मनूच्या समोर आली आणि हात बांधून उभी राहिली. ती म्हणाली, सांगा सर, तुम्ही माझ्यावर? नथिंग म्हणाला मनू. पण ताराने आज काहीही झाले तरी आपले प्रेम मनूजवळ व्यक्त करायचे ठरवले होते. ती मनूजवळ आली आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मनू, आय लव्ह यू. मनूला मनातल्या मनात खूप आनंद होत होता, पण त्याचे मन सांगत होते की ती आकाश आहे आणि तू जमीन आहेस. ती श्रीमंत आहे. तिने हो म्हटले तर तिचा भाऊ आपली कंपनी इंडियामध्ये शिफ्ट करण्याची ताकद ठेवतो. अशा परिस्थितीत मी तिच्यावर प्रेम करणे योग्य नाही, असं विचार करून त्याने ताराच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात त्याला स्वतःसाठी खरे प्रेम दिसत होते, पण ते प्रेम स्वीकारण्याची त्याची मानसिक तयारी नव्हती. ताराची नजर चुकवत तो म्हणाला, बट तारा, मी तुला कधीच त्या दृष्टीने पाहिले नाही. त्याने आपल्या मनातील भावना लपवून ठेवल्या, पण ताराने आज काहीही झाले तरी सत्य जाणवून घ्यायचे ठरवले होते. ती म्हणाले, मग माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा सर की तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. त्याने डोळे मिटले आणि आपल्या मनावर ताबा मिळवला. मनू ताराच्या समोर उभा राहिला. त्याने तिचा चेहरा आपल्या जवळ घेतला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. तिच्या डोळ्यात स्वतःबद्दलचे अथांग प्रेम पाहून तो एक क्षण हरवून गेला. पण तिच्या श्रीमंतीचा विचार करून त्याने आपले मन घट्ट केले. तो म्हणाला, मी तुझ्यावर कधीच प्रेम केले नाही तारा, आणि कधी करणार पण नाही. असे म्हणून त्याने तिला मागे सारले. ताराला त्याच्या डोळ्यात देखील स्वतःबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसत होते, पण तो कोणत्या कारणामुळे ते लपवत आहे हे तिला समजत नव्हते. मनूने नकार दिला म्हणून ती इतक्यात हार म्हणणारी नव्हती. ओके सर, थँक्यू सो मच तुमच्या मनातील गोष्ट सांगितल्याबद्दल. तुम्ही आता निघू शकता, असे म्हणत तिने दरवाजाकडे बोट दाखवले. तिचे हात तर कापत होते. ते पाहून मनूने विचारले, काय झाले तारा? प्लीज, मला काहीही झाले तरी तुम्हाला काय सर? माझी अवस्था कशीही असू दे, तुम्ही प्लीज इथून आधीच जा, असे ती जोरात वरडले. आणि तेवढ्यात तिच्या डोळ्यासमोर अंधार आली आणि ती तिथेच खाली कोसळली. तारा, उठ, काय झाले? असे म्हणत तिने तिचे गाल थोपटून तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ताराने डोळे उघडले नाहीत. त्याने तिला तिच्या खोलीत आणले आणि बेडवर झोपवले. तो तिचे हात आणि पाय घासून सांगू लागला, उठ तारा, प्लीज ना, फक्त एकदाच डोळे उघड. मी पुन्हा कधीही तुला माझ्यापासून दूर करणार नाही. आय लव्ह यू तारा, प्लीज ग, उठ ना बाळा, असे म्हणत तिला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हळूहळू डोळे उघडलेल्या ताराला समोर काळजीने भरलेला मनूचा चेहरा दिसला. मनू सर, असे तिने हळूच आवाज दिला. तिला शुद्धीवर आलेले पाहून तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला,
काय झाले तारा? हळूच उठून बसलेला ताराला मनूने घट्ट मिठी मारली. तो म्हणाला, प्लीज तारा, असे काही करून मला मारू नकोस. मला तू हवी आहेस. तुला ह्या अवस्थेत पाहून मी किती घाबरलो होतो तुला माहीत आहे का? माझे हात पायच चालत नव्हते. सर, तुम्ही तर माझ्यावर प्रेम करत नाही ना, मग तुम्ही इतके का घाबरत आहात? मला काही झाले तर तुम्हाला काय, असे तिने विचारले. तेव्हा मनूने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. ताराने आधी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्याच्या मऊ स्पर्शाने ती विरघळली आणि तिने देखील त्याच्या चुंबनाला प्रतिसाद दिला. दोघांनी काही मिनिटांपर्यंत त्या गोड क्षणांचा आनंद घेतला. एकमेकांपासून दूर झाल्यावर ताराचे तोंड लाजेने लाल झाले होते. तिचे लाल झालेले गाल पाहून मनूने तिची हनवटी वर केली आणि तो मंद हसला. तिच्या चेहऱ्याकडे पाहत तो म्हणाला, शेवटी तू माझे प्रेम मिळवलेच ना? मनूच्या गळ्याला मिठी मारत ती म्हणाली, माझ्यासाठी फक्त तुम्हीच महत्त्वाचे आहेत मनू. आय लव्ह यू, असे तिने सांगितले. तेव्हा मनूने देखील तिला जवळ घेतले आणि म्हणाला, आय टू लव्ह यू तारा, असे म्हणत त्याने तिच्या गळ्यावर किस घेतले आणि हळूच चावा घेतला. तिने मनूच्या पाठीला घट्ट पकडले आणि डोळे मिटले. दोघे खूप वेळ एकत्र बसले होते. त्यांनी इतक्या दिवसातील सर्व गप्पा मारल्या, तरीही त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या. तारा, मी इथे राधा दीदीचं वेडिंग कार्ड देण्यासाठी आलो होतो, तो म्हणाला. लग्नाचे कार्ड देण्यासाठी आलेले तुम्ही स्वतःच आपले लग्न सेट करून घेतले. म्हणू सर, आपण दोघे देखील लवकरच लग्न करणार ना? मला तुमच्याशिवाय राहणे शक्य नाही, असे ती म्हणाली. तेव्हा मनूने देखील आधी दीदीचे लग्न होऊ दे, मग घरी बोलूया, असे सांगितले. दुसरीकडे ऑफिसचे काम संपवून आदिती आणि अर्जुन थेट त्यांच्या ऑफिसच्या अपार्टमेंटमध्ये गेले. आधीच इंटिरियरचे काम पूर्ण झाले असल्यामुळे स्वयंपाकघरातील सामान देखील व्यवस्थित लावले होते. अर्जुनने सुपरबाजार समोर कार थांबवली. तो म्हणाला, आदिती, आपण थोडे भाजीपाला आणि किराणा सामान घेऊन जाऊया का? कारण इथून पुढे आपले राहणे इथेच असणार आहे ना. हे ऐकून वाईट वाटले तरी ते न दाखवता आदिती हो अर्जुन म्हणाले. दोघे बाजाराच्या आत गेले आणि त्यांनी थोडे रेशन घेतले. त्यानंतर भाजीपाला घेऊन ते त्यांच्या फ्लॅटवर आले. दोघे घराच्या आत आल्यावर अर्जुनने लाईट लावली. घरामध्ये एकदा फेरफटका मारून आदिती म्हणाले, घर खूप छान आहे अर्जुन. कारण तिच्या आवडीनुसारच अर्जुनने तिथे इंटिरियर करून घेतले होते. अदिती, तू फ्रेश होऊन ये, मी पण फ्रेश होतो. आपण दोघी मिळून स्वयंपाक करूया, मी तुला मदत करेन, असे अर्जुन म्हणाला. अदिती फ्रेश होण्यासाठी खोलीत गेली. तिने वॉर्डरोब उघडून पाहिले तर तिच्यासाठी तिथे कपडे देखील ठेवलेले होते. तिला आपल्या नवऱ्याचा खूप अभिमान वाटला. तिने त्यातील एक जोड कपडे काढले आणि ती आंघोळीसाठी गेली. अर्जुनने थेट आपल्या आईला कॉल करण्याऐवजी घराच्या लँडलाईनवर कॉल केला. शकुंतला यांनी कॉल रिसीव केला आणि विचारले, हॅलो, कोण आहे? आई, मी अर्जुन. मी आदितीला तिच्या मामीच्या घरी सोडून दिले आहे, तो म्हणाला. हो का, ठीक आहे, खूप चांगले केलेस. तू किती वाजेपर्यंत परत येणार आहेस? जेवायला काय बनवू, असे शकुंतला यांनी विचारले. आदिती म्हणाली की इथेच जेवण करून जा, म्हणूनच मी इथेच जेवण करून येईन. तुम्ही जेवण करून झोपून घ्या, माझी वाट पाहू नका, असे सांगत त्याने आपल्या आईला पुढे बोलण्याची संधी न देता कॉल कट केला. आई, इथून पुढे तुला अदितीची किंमत काय आहे हे मी दाखवून देईन. तू उगाचच माझ्या हक्काच्या माणसाला त्रास दिला आहेस ना, ह्या सर्वांची तुला किंमत मोजावीच लागेल, असे तो रागात म्हणाला. स्वतःचा राग शांत करण्यासाठी तो थंड पाण्याचा शावर खाली उभा राहिला. अदिती आंघोळ करून नाईट ड्रेस घालून स्वयंपाकघरात आली. तिने सर्व सामान व्यवस्थित लावून ठेवले. अगदी साधे जेवण बनवूया असं विचार करून तिने चपाती आणि वरण करण्याचे ठरवले. तिने डाळ शिजायला ठेवली आणि चपातीचे पीठ मळून ठेवले. तिने वरणसाठी लागणारा लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता काढून ठेवला. तेवढ्यात अर्जुन देखील तिथे आला. आपल्या मनातील दुःख लपवून त्याने आपल्या बायकोला पाठीमागून मिठी मारली. तिच्या गळ्यावर चुंबन घेत त्याने विचारले,
काय स्पेशल आहे मिसेस शेखावत? चपाती आणि वरण. अदितीने त्याच्या हातावर आपला हात ठेवत सांगितले. मग कुकरची शिट्टी होईपर्यंत नवीन घरात एक छोटा किचन रोमॅन्स करूया का? आठवणीत राहील. माझी ही एक छोटीशी इच्छा आहे, तो म्हणाला. अच्छा, इच्छा कशाची नाही तुम्हाला सांगा. आता किचनमध्ये रोमॅन्स करायचा आहे का, असे ती म्हणाली. अर्जुनने तिच्या गालावर चुंबन घेतले. तिची कंबर पकडून तिला गॅस कट्ट्यावर बसवले. तिचे टॉप बाजूला करून तिच्या पोटाभोवती हात फिरवत कंबर घट्ट पकडली. अदिती आपल्या नवऱ्याच्या स्पर्शाने जोरात श्वास घेऊ लागली आणि डोळे मिटून आधारासाठी त्याचे कांदे घट्ट पकडले. तिची ही अवस्था पाहून तो मंद असला. त्याने तिचे पाय आपल्या कमरेभोवती गुंडाळले. त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि चुंबन घेण्यास सुरुवात केली. अदितीने देखील कोणताही विरोध न करता आपल्या नवऱ्याला प्रतिसाद दिला. अर्जुनने तिला त्याच स्थितीत उचलले. तो हॉलमध्ये आला आणि सोफ्यावर बसून तिला आपल्या मांडीवर बसवले आणि चुंबन घेत राहिला. अदितीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा त्याने तिचे ओठ सोडले. तिच्या गळ्यावर छोटे छोटे चुंबन घेत त्याने तिच्या नाईट ड्रेसच्या टॉपची बटणे उघडली आणि तिच्या शरीरावर भरभरून प्रेम केले. तिने देखील कोणत्याही विरोध न करता आपल्या नवऱ्याचे केस हातात पकडून डोळे मिटले आणि त्याचा स्पर्शाचा आनंद घेऊ लागले. सोफ्यावर तिला झोपून अर्जुनने तिचा पूर्ण टॉप रिमूव्ह केला आणि तिच्या पोटावर चुंबन घेतले. तेव्हा आधी तिने मोठा श्वास घेतला. तिचे ते डोळे अर्जुनला अजूनच वेड लागत होते. दोघे आपण कुठे आहोत हे विसरून गेले होते. ते पुढे जाणार तेवढ्यात कुकरची शिट्टी वाजली. अर्जुन असे म्हणत अदिती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण तो आपल्याच विश्वात राहून रोमॅन्स करत आहे हे तिच्या लक्षात आले नव्हते. यावेळी तिने थोडे जोरात अर्जुन असे हाक मारल्यावर तो म्हणाला, येस हनी. खूप झाले अर्जुन, हा हॉल आहे, मला स्वयंपाक करायचा आहे आणि खूप थकवा आला आहे, असे तिने सांगितले. हे ऐकताच त्याने आपला रोमॅन्स थांबवला आणि सॉरी म्हणाला. अहो, सॉरी म्हणायची काहीच गरज नाही माझ्या लाडक्या अर्जुन. आपण हे नंतर देखील कंटिन्यू करू शकतो ना. आधी जेवण करूया, ती म्हणाली. तो हसला आणि शांत बसला. अदितीने आपला टॉप घातला आणि स्वयंपाकघरात आले. तिने वरण बनेपर्यंत अर्जुनने चपात्या लाटून ठेवल्या होत्या. दोघांनी शांततेत जेवण केले आणि अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी ते आपल्या खोलीत गेले. इकडे ऑफिसचे काम संपवून विकास थेट अर्जुनच्या घरी आला. तिथे आपली बहीण न दिसल्यामुळे त्याने विचारले, सासूबाई, सायली, अदिती आणि अर्जुन कुठे आहेत? तुमची मावशीला अदितीला भेटायची इच्छा होती म्हणूनच तिने तिला 1-2 दिवसांसाठी तिथे पाठवून देण्यास सांगितले. मी देखील तेच अर्जुनला सांगितले. त्यावर अदिती म्हणाली, ठीक आहे सासूबाई, मी जाऊन येते. आणि ती गेली असे शकुंतला म्हणाल्या. अरे पण मावशी तर कॉन्फरन्ससाठी चेन्नईला गेले आहेत ना. असू दे, काही हरकत नाही, मी नंतर कॉल करतो. चेन्नईवरून आल्यावर तुमच्या घरी यायचे आहे असे त्या म्हणाल्या होत्या. सासरच्या लोकांकडून मला सायलीच्या डोहाळे जेवणासाठी साडी घ्यायची आहे असे त्या बोलल्या होत्या. तसेच अदितीला पाहून देखील खूप दिवस झाले आहेत, फक्त फोनवरच बोलणे होते असे त्या म्हणाल्या होत्या. पण सासूबाईंना त्यांनी कधी कॉल करून असे सांगितले? असा विचार करत त्याने सायलीच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचे चेहऱ्याचे भाव ठीक नव्हते. ती आपल्या आईकडे पाहत असल्याचे पाहून काहीतरी गडबड आहे अशी विकासला शंका आली. तिघांनी जेवण केल्यानंतर सासूबाई, तुम्हाला मावशीने कधी कॉल केला होता असे विकासने विचारले. शकुंतला जे पाणी पित होत्या ते त्यांच्या नाकात केले. नंतर स्वतःला सावरून त्या म्हणाल्या, काल कॉल केला होता. ओ असे का, ठीक आहे मग. सायली, तू आईसोबत वॉकिंग करून ये, मला ऑफिसचे थोडे काम आहे, मी ते करतो असे सांगून तो खोलीत गेला. त्याने दरवाजा नीट बंद केला आणि मावशीला कॉल केला. माणसा नुकत्याच कॉन्फरन्स संपवून आपल्या खोलीत आल्या होत्या आणि जेवण करून बसल्या होत्या. किरण आणि मूर्ती यांच्यासोबत फोनवर बोलून त्या आपल्या खोलीच्या बाल्कनीमध्ये फिरत होत्या.
त्यांचा फोन वाजल्यावर कॉल रिसीव्ह करून माणसा म्हणाल्या, बोल विकास, आज अचानक मावशीची कशी काय आठवण आली? अगं मावशी, तुम्हाला कसे विसरणार सांगा, अगदी सहज कॉल केला होता, तो म्हणाला. बर, जेवण झाले का? काय करत आहेस? सायली कशी आहे? त्याने विचारले. हो मावशी, ती छान आहे. तुम्ही तिला भेटायला आलंच नाही, असे त्याने विचारले. येईन रे, मी अजून चेन्नईमध्येच आहे. परत यायला अजून 3 दिवस लागतील. आल्यावर लगेच मी येईन, त्या म्हणाल्या. विकासला शंका आली होती, तरीही ते दाखवून न देता तो म्हणाला, हो का? आधी तिने कॉल केला होता का? नाही रे, तिने नाही केला. ह्यावेळी मी बेंगलोरला आले की तिला देखील कॉल करून बोलावून घेईन, असे त्याने सांगितले. ओके मावशी, तुम्ही आल्यावर मला कॉल करा. तसेच सायली आता माझ्या घरी नाही, ती अर्जुनच्या घरी आली आहे. मी देखील तिथेच येतो जातो, तो म्हणाला. तिला देखील जागा बदलली तर थोडे फ्रेश वाटेल. आईसोबत राहिली तर चांगलेच आहे ना, त्या म्हणाल्या. ओके मावशी, मी नंतर कॉल करतो. तुम्ही बेंगलोरला आल्यावर मला कॉल करा, असे सांगून कॉल कट केलेल्या विकासला आता काळजी वाटू लागली होती. ती जर मावशीच्या घरी गेली नाही तर मग नक्की कुठे गेली आहे, असा तो विचार करत होता. तो अदितीला कॉल करणार तितक्यात सायली वॉकिंग संपवून परत आली. विकास, मला खूप थकवा जाणवत आहे. तू माझे पाय दाबून देऊ शकतोस का? तिने विचारले. हो सायली, आलो, असे सांगून विकास बेडवर बसला. त्याने सायलीचे पाय आपल्या मांडीवर ठेवले आणि तो हळूहळू मसाज करू लागला. काही वेळ मसाज केल्यावर तो म्हणाला, अदिती पण इथे असती तर खूप चांगले झाले असते. तुझ्या आईचे पण वय झाले आहे, त्यांना जास्त काम जपत नाही, आणि रमा मावशी देखील म्हातारी झाली आहे, विकास म्हणाला. विकास पाय दाबून देत असल्यामुळे सायलीला खूप शांत वाटत होते. तिने डोळे मिटूनच सांगितले, हो विकास, पण काय करणार, आईला अदिती वहिनी इथे राहिलेली आवडत नाही, म्हणूनच तिने मानसा मावशीशी कॉल केला आहे, असे खोटे सांगून तिला इथून पाठवून दिले आहे. हे बोलल्यावर लगेच आपण काय बोलून गेलो याची सायलीला जाणीव झाली. तिने पटकन डोळे उघडून पाहिले तर विकास आधीच कॉलवर बोलत होता आणि त्याने सायलीकडे 1 मिनिट असा इशारा केला आणि तो तिथून बाल्कनीमध्ये गेला. याचा अर्थ मी बोललेले विकासने ऐकले नाही का, असं विचार सायली करू लागली. बाल्कनीमध्ये आलेल्या विकासने फोनकडे पाहत विचार केला. मी तुझे बोलणे ऐकले आहे असे जर सांगितले तर तू तोच विचार मनाला लावून घेशील सायली. त्याचं माझ्या बाळावर इफेक्ट होईल, म्हणूनच मी तुझे बोलणे ऐकूनही ऐकल्यासारखे दाखवले नाही. नंतर हे सगळे व्यवस्थित दुरुस्त करावे लागेल, असा त्याने विचार केला. खोलीच्या आत आलेला विकास म्हणाला, सॉरी सायली, ऑफिसचा एक इम्पॉर्टंट कॉल आला होता, त्यामुळे तुझे बोलणे मला ऐकता आले नाही. तू काहीतरी सांगत होतीस ना? काय झाले? विकासने विचारले. खूप छान झाले, यांना माझे बोलणे ऐकू गेले नाही, असा विचार करून सायली म्हणाली. ते मानसा मावशीनी कॉल करून अदिती वहिनीला भेटायची इच्छा व्यक्त केली होती. 1-2 दिवस इथे राहून जा, असे त्या म्हणाल्या होत्या, म्हणूनच वहिनी तिकडे गेल्या आहेत. हो का? पण मला मावशीने कॉल करून सांगितले की त्या चेन्नईमध्ये कॉन्फरन्ससाठी गेल्या आहेत आणि आणखी 3 दिवसानंतर येणार आहेत. आल्यावर तुला भेटायला आणि बोलायला येईन, असे त्यांनी मला सांगितले, विकास म्हणाला. आत्ता सायलीला काय बोलावे तेच समजत नव्हते. कदाचित मूर्ती काका आहेत ना, त्यांच्यासोबत आणि किरणसोबत ती घरात असेल असे वाटते, तो म्हणाला. असेल विकास, मी आता झोपते, मला खूप झोप येत आहे, असे सांगून ती झोपी गेली. विकासने मनातल्या मनात विचार केला, माझी बहीण नक्की कुठे गेली आहे हे मला शोधावेच लागेल. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सर्वांचा दिवस सुरू झाला. सर्वजण उठून आपापल्या कामाला लागले होते. अर्जुन आणि आदिती ह्या दोघांनी एकत्र नाश्ता केला. त्यांनी घरकाम करणाऱ्या मदतनीसला घरातील कामे नीट करायला सांगितले आणि ते ऑफिसला निघाले. दुसरीकडे तारा आपले प्रेम मिळवल्याचं आनंदात ऑफिसमध्ये आली होती. मनू देखील दीदीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होता. तो अधूनमधून आपल्या लाडक्या ताराला नजरेनं चुकवून त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हता.
टी ब्रेकमध्ये ते दोघे एकत्र बसून टी पिता पिता गप्पा मारत असत. दुपारी देखील ते एकत्र जेवण करायचे. संध्याकाळची वेळ देखील ते सोबत घालवायचे. मनू ताराला तिच्या घरी सोडून मग स्वतःच्या घरी जायचा. राधा दीदी देखील ऑफिसमध्ये विक्रमकडे काही ना काही विचारत त्याच्याशी बोलायला यायच्या, पण प्रत्यक्षात विक्रमच त्यांना स्वतःकडे बोलावून घ्यायचा. त्या दोघांच्या लग्नाची तयारी देखील जोरात चालली होती. इकडे सायली सकाळी उठून तिच्या आईने दिलेले दूध पिऊन हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होती. शकुंतला रमाला नाश्ता बनवायला सांगून मुलीच्या शेजारी येऊन बसल्या. त्यांनी विचारले, आता कशी आहेस सायली? उलट्या वगैरे होत नाहीत ना? हो आई, मला आता बरे वाटत आहे, ती टीव्ही पाहत म्हणाली. तेवढ्यात ज्वेलरी शॉपमध्ये जाण्यासाठी तयार होऊन आलेले अखिलेश म्हणाले, काय चालू आहे आई लेकींचे बोलणे? असे म्हणत ते मुलीच्या शेजारी बसले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला उलट्या होत होत्या ना हो. आता वातावरण बदलले आहे ना, म्हणूनच उलट्या होत नाहीत ना, हेच विचारत होते इतकेच, शकुंतला म्हणाल्या. बर शकुंतला, सायली गरोदर झाल्यापासून अदिती तिला पहिल्यांदा बघायला आली होती तेवढेच. त्यानंतर ती आपल्या मुलीला बघायला पुन्हा कधीच आली नाही ना? अखिलेश यांनी विचारले. अहो, तिला पण ऑफिस, घर, नवरा असे सगळे काम असते ना, पण ती रोज दुपारी मात्र व्हिडिओ कॉल करून बोलत असते, असे शकुंतला म्हणाले. हो असे का? ओके. तर ही घराची सून असून घरच्या मुलीला थेट भेटायला न येणे हे काही चांगले दिसत नाही ना शकुंतला? असे विचारल्यावर शकुंतला यांच्याकडे उत्तर देण्यासाठी शब्दच नव्हते. रमा नाश्ता झाला का? अहो, ही रमा अलीकडे खूप हळू काम करू लागली आहे, असे म्हणत शकुंतला स्वयंपाकघरात गेल्या. आपल्या नवऱ्याच्या बोलण्यातून सुटका करून घेण्यासाठी त्या तिथून निघून गेल्या होत्या. रमा, तू अलीकडे खूप हळू काम करतेस, अशी शकुंतला यांनी तक्रार केली. रमाला त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटले, तरी आपण शेवटी कामाला आहोत असा विचार करून तिने स्वतःची समजूत घातली. तिने नाश्त्यासाठी फक्त उपमा बनवले होते. हे काय रमा, एकच नाश्ता बनवला आहेस? उपमासोबत दुसरा एखादा नाश्ता बनवायला हवं होतं ना, इडली किंवा डोसा, शकुंतला म्हणाले. मॅडम, मला सकाळी खूप थकवा जाणवतो. या वाईट उन्हाळ्यामुळे खूप घाम येतो आणि माझ्याकडून काम होत नाही. अदिती काम करायची, पण आता ती देखील तिच्या मावशीच्या घरी गेली आहे. मला माफ करा मॅडम, माझ्याकडून एवढा एकच नाश्ता बनवणे शक्य झाले, रमा अतिशय शांत आवाजात म्हणाले. आता अदितीला परत बोलावणे शक्य नाही असा विचार करून शकुंतला म्हणाल्या. काही हरकत नाही रमा, तुझे पण वय झाले आहे ना, कोणी स्वयंपाकासाठी मिळते का याचा शोध घेण्याचा ट्राय करते, असे म्हणत त्यांनी त्यांच्या लेडीज ग्रुपमध्ये स्वयंपाक करायला बाई हवी आहे असा मेसेज पाठवून दिला. अखिलेश नाश्ता संपवून शोरूममध्ये गेले. त्यानंतर आई आणि मुलगी दोघांनी नाश्ता केला आणि रमाला देखील खायला सांगून त्या खोलीत गेल्या. दुसरीकडे ऑफिसमध्ये काम करत असलेल्या अदितीजवळ तिची असिस्टंट आली आणि म्हणाले, मॅडम, तुम्हाला भेटायला कोणीतरी आले आहे. मला शोधत कोण आले आहे असा विचार करत ती म्हणाली, ठीक आहे, त्यांना आत पाठव. आणि ती फाईल पाहत बसली. मॅडम, असे म्हणत समोर येऊन उभे राहिलेल्या व्यक्तीला पाहून अदितीला शॉक बसला आणि ती आश्चर्याने उभी राहिली. अरे दादा, तू इथे? एक कॉल देखील न करता इथे मला शोधत आला आहेस? अदितीने विचारले. हो, काय करणार, तुला भेटावेसे वाटले. कॉल केला असता तर माझ्या बहिणीचा लाडका चेहरा दिसला नसताना, म्हणूनच थेट भेटून आणि बोलून जावे म्हणून आलो, असे म्हणत विकास बसला. अदितीने तिच्या असिस्टंटला कॉफी आणायला सांगितले. दादा, सायली कशी आहे असे विचारताना तिच्या चेहऱ्यावर तिला भेटून बोलता येत नाही याचे दुःख दिसत होते. तूच रोज दुपारी जेवताना व्हिडिओ कॉल करून तिच्याशी बोलतेस असे सांगितले, सायलीने सांगितले. मग मला पुन्हा का विचारत आहेस? कितीही व्यस्त काम असले तरी तू तिला भेटायला अजिबात आली नाहीस ना अदिती, म्हणूनच मला वाईट वाटले आहे, विकास म्हणाला. तेवढ्यात तिच्यासाठी दूध आणि विकाससाठी कॉफी घेऊन असिस्टंट आले. दादा, कॉफी घे, मी अर्जुन यांना पण यायला सांगते,
असे म्हणत तिने अर्जुनच्या केबिनमध्ये कॉल करून त्यांना बोलावले. अर्जुन तिथे आला आणि विकासला पाहून म्हणाला, काय साहेब, आज अचानक ऑफिसमध्ये कसं काय येणे झाले? असे विचारत तो सोफ्यावर बसला. अहो बॉस, मी तुम्हा दोघांना भेटून बोलायला आलो आहे. घरात तुम्ही दोघे नाही आहात. सासूबाईंना विचारले तर त्याने सांगितले की अदिती मानसा मावशीच्या घरी गेली आहे. पण मावशीला कॉल केला तर समजले की त्या कॉन्फरन्ससाठी चेन्नईला गेल्या आहेत. मग अशा वेळी तुम्ही दोघे कुठे राहत आहात हे विचारून जाणून घेण्यासाठी मी इथे आलो आहे, विकास म्हणाला. अदिती डोळ्यांनीच अर्जुनला काही सांगू नका असं इशारा करत होती, पण विकासने ते आधीच पाहिले होते. कॉफी पिऊन कप खाली ठेवत तो म्हणाला, ओके फाईन अदिती, मी ज्या कामासाठी आलो होतो ते होणार नाही हे मला समजले. मी आता निघतो असे म्हणत तो उभा राहिला. अरे दादा, तू असे का बोलत आहेस? काय काम आहे ते सांग ना, अदिती म्हणाले. तू तुझ्या घरी म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या घरी का नाही आहेस? घरात विचारले तर सांगत आहेत की तू मानसा मावशीच्या घरी गेली आहेस. तिकडे पाहिले तर मावशी स्वतः घरात नाहीत. काय चालू आहे हे सर्व? मला फक्त खरे काय आहे तेच समजले पाहिजे अदिती. तू आज जर खरे सांगितले नाहीस तर तुला माझ्या बाळाची शपथ आहे, असे जेव्हा तो म्हणाला तेव्हा अदितीने धावत जाऊन त्याच्या तोंडावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, दादा, असे काही बोलू नकोस. तिला मिठी मारत विकासने आपल्या बहिणीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारले, काय झाले माझ्या लाडक्या बहिणीला? पण अदिती अजूनही रडतच असल्याचे पाहून अर्जुन म्हणाला, ते मी सांगतो, असे तो म्हणाला. अदितीकडे आता शांत राहण्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही पर्याय उरला नव्हता, कारण विकासने बाळाची शपथ घातली होती ना. अदितीला सोफ्यावर बसून विकासने तिचा हात तसाच हातात धरून ठेवला होता. अर्जुनने सुस्कार सोडला. त्याने आपल्या आईने जे काही केले ते सर्व सांगितले. सायलीला उपमा नेऊन दिला. त्या दिवशी तिला उलटी झाल्यावर आईने अदितीला वांज म्हटले होते. सायली आता घरी आल्यावर आईने मानसा मावशीने बोलावले आहे असा बहाणा करून अदितीला घरी येऊ नकोस असे इनडायरेक्टली सांगितले. हे सर्व अर्जुनने विकासला सांगितले. ह्याच कारणामुळे आम्ही आधीच डिसाईड करून बाबांना सर्व काही सांगितले होते आणि त्यांनी देखील होकार दिला होता. अशा वेळी जर आम्ही भांडण केले असते तर त्याचा सायलीवर आणि तिच्या पोटातील बाळावर वाईट परिणाम होऊ शकला असता. म्हणूनच आम्ही स्वतःहून सायलेंट राहिलो विकास. पण माझ्या आईला ह्यामुळे अद्दल घडवल्याशिवाय मी अजिबात शांत राहणार नाही, असे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. विकासला देखील आपली बहीण घरात का नाही याचे खरे कारण समजून खूप वाईट वाटले. बाळासाठी ती शांत राहिली असली तरी सासूबाईंना आणि त्यांचे बोलणे ऐकणाऱ्या सायलीला काहीही करून धडा शिकवलाच पाहिजे असा त्याने मनातल्या मनात विचार केला. पण पुढे येणारे दुःख अदितीला सहन करावेच लागणार होते. सोन्याला आग सोसल्याशिवाय चकाकी येत नाही या म्हणीप्रमाणे ती आता जेवढे दुःख सहन करत होती, तिच्या नशिबात पुढील दिवसांमध्ये तेवढाच मोठा आनंद लिहिला आहे.